आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव मतदारसंघातील 2679 पात्र शेतकऱ्यांना 24 कोटी रुपये रकमेच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ मिळणार असल्याने आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कर्जमाफीचा शब्द खरा करून दाखविला। त्याबद्दल शेतकरी वर्गातून त्यांना धन्यवाद दिले जात आहे। कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून एक प्रत सोसायटी सचिवाकडे आणि एक प्रत संबंधित बँकेच्या शाखेत जमा करावी, असे आवाहन आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याबद्दल तसेच शिवसेना व मनसेच्या वतीने मुंबईत काढण्यात आलेल्या विजय रॅलीला पाठिंबा देण्यासाठी मनमाडला एकात्मता चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा प्रमुख प्रवीण नाईक व शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा युवा शक्तीचा विजय असल्याची भावना शिवसैनिकांनी बोलून दाखविली। मनमाडच्या बुधलवाडी पुलाकडून बुधलवाडी जाणाऱ्या रस्त्याला भगदाड पडल्याने मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झालाय। या रस्त्यावरून बुधलवाडी, संजीत हाऊसिंग सोसायटी, माधवनगर, गणेशनगर, पांडुरंगनगर व मुरलीधर नगर या भागातील नागरिकांची मोठी वर्दळ असते। रस्त्याला पडलेल्या खड्ड्यात भगदाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तातडीने हे भगदाड बुजवावे अशी मागणी होत आहे। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीसाठी उद्या 27 जुलै रोजी विशेष सभा होणार आहे। 17 पैकी 11 संचालकांचा गट अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती आहे। गणेश धात्रक आणि गंगाधर बिडकर यांची नावे सभापती पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे। सभापतीपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्गात कपात करण्यात आली असून धरणातून 49,066 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीचा पूर काही अंशी ओसरला आहे। तर तब्बल 3 दिवस वाहतुकीसाठी बंद असलेला निफाड सिन्नर महामार्गावरील पुलावरून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याने निफाड व सिन्नर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मनमाड शहर परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आज रविवारी काहीशी उसंत घेतल्याने जनजीवन काहीसे पूर्वपदावर आले आहे। पावसामुळे खरीपाच्या पिकांना तूर्त दिलासा मिळाला, मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसामुळे शहरातील काही प्रमुख मार्गासह नववसाहतीमधील मार्गही चिखलमय झाल्याने नागरिकांना गैरसोय सोसावी लागली। भूकंपाचे धक्के बसलेल्या सुरगाणा तालुक्यातील गावाच्या पाहणीसाठी आलेल्या नाशिकचे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी आपल्या अधिकारी पदाची झूल बाजूला सारत अगदी साधेपणाने डोक्यावर पारंपरिक इरले घालून चिखलात उतरत भाताच्या लागवडीचा अनुभव घेतला। त्यांच्या समवेत कळवणच्या उपजिल्हाधिकारी कश्मीरा संखे याही उपस्थित होत्या। या अधिकाऱ्यांनी थेट गड्यात उतरत शेतकऱ्यांसोबत भात लागवड केली। कळवण, सुरगाणा व सटाणा भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा व मोसम नदीला पूर आल्याने उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणाचा पाणीसाठा 77.56% पोहोचलाय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याचे पाणी व शेती सिंचनाचा प्रश्न मिटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे। युवासेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान यांचा सहभाग। आषाढी एकादशीनिमित्त मनमाडच्या वेशीतील श्री विठ्ठल मंदिरातून काढण्यात आलेल्या विठ्ठल माऊलींच्या पारंपरिक गाव पालखी सोहळ्यात युवासेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान यांनी दिंडीत सहभागी होत श्री विठ्ठल रुक्मिणींचे मनोभावे दर्शन घेतले व हातात टाळ घेत भक्तांसमवेत भजनात रंगले होते। मनमाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर जॉनी जॉर्ज व कर्मचारी प्रतीक त्रिभुवन यांनी जीवाची पर्वा न करता रिमझिम पावसात रात्रीच्या किर्र अंधारात कर्तव्याला प्राधान्य देत
संभाजीनगर पुलाखाली पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेली गळती रोखत हजारो लिटर पाण्याची नासाडी थांबविली. त्यांच्या कार्यतत्परतेचे शहरातून कौतुक होत आहे.